शेकडेवारी टक्केवारी आपल्या पोलीस भरतीच्या पेपरसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा जो चॅप्टर आहे, तर याच्याबरोबर असणारा काही महत्त्वाचे असणारे नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज त्याचबरोबर सरासरी वयवारी जसं पाहतो आपण, त्याचबरोबर वेगवेळांतर, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी वयवारी, वेगवेळांतर हे जास्तीत जास्त या ठिकाणी या घटकावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर आपण जो महत्त्वाचा घटक आहे शेकडेवारी, त्या शेकडेवारीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर शेकडेवारीवर नेमक्या या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न कसे आलेले आहेत. आता एक जर आपण विचार जर केला तर हा शेकडेवारी चॅप्टर जो आहे पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की नेमके याचे प्रश्न कसे विचारले जातात. तर हे एक गेस कसा करायचा साधारणतः आता ज्या भरत्या झालेल्या आहेत आतापर्यंत, तर आपण पाहतो 18,000 जागेच्या 18,000 जागा भरल्या एवढ्या अशा 2 भरत्या झाल्या. आता ही तिसरी 15,000 प्लस आहे. तर या मागचे 3 वर्ष जर आपण गेलो तर साधारणतः तुम्ही 2020 नंतर जो कोरोना कालखंड संपला त्याच्यानंतरचा जर आपण कालखंड जर पाहिला तर 2025 या 5 वर्षामध्ये इथपर्यंत जेवढ्या काही पोलीस भरती आपल्या झालेल्या आहेत, तर या पोलीस भरतीच्या याच्यामध्ये झालेले जे पेपर आहेत, तर याचा जर आढावा तुम्ही जर व्यवस्थित जर घेतला तर बराचसा म्हणजे जवळपास जे आहे आपली जी होणारी जी परीक्षा असते त्याच्यातले 65% प्लस प्रश्न याच घटकावर आधारित असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की नेमकं पाठीमागचा पेपर आहे, परंतु त्याची तयारी नेमकी करायची कशी. आता आज तुम्ही समजा शेकडेवारीची तयारी करत आहात, तर या शेकडेवारीच्या तयारीसाठी तुम्हाला एक करायचं आहे की नेमके आपल्याला शेकडेवारीमध्ये तुमचे प्रश्न कोणत्या टाईपचे चुकतात हे कधी माहिती होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादी प्रश्नपत्रिका हातामध्ये घेणार आहे, एखादा पेपर तुम्ही सोडवणार आहे, त्या पेपरमध्ये येणाऱ्या जेव्हा अडचणी तुमच्या लक्षात येणार आहे तेव्हा तुम्हाला समजणार आहे की हा घटक मला जमत नाही. मग त्यासाठी तुम्हाला कमीत कमी त्या जिल्ह्याच्या असणाऱ्या ज्या आहेत, समजा एक्झाम्पल तुम्ही कोणताही महाराष्ट्रातला एखादा जिल्हा घेतला. आता ही जी परीक्षा आहे तर एक लक्षात ठेवा, आपली सरळ सेवेमध्ये पोलीस भरती एकमेव अशी परीक्षा आहे, तिचं नाव आहे सरळ सेवा. परंतु एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांची संख्या आहे. तर आपले पेपर जर तुम्ही बघितले तर SRPFचे गट असतील, कारागृह असेल, लोहमार्ग असेल, साधारणतः सगळे आपण पेपर जरी घेतले बॅट्समन सहित तर 70+ पेपर आपल्या या ठिकाणी महाराष्ट्रात पोलीस भरतीचे होतात एका भरतीमध्ये. मग आपण 3 वर्ष जर भरतीच्या पेपरचा जर या ठिकाणी विचार जर केला तर साधारणतः आपल्याला जवळपास या ठिकाणी एका वर्षाच्या 70 जरी घेतल्या तर 7×21 म्हणजे आपल्याकडे ज्या 210 प्रश्नसंच जे मार्केटला आपण पाहतो, काही संचावर क्रमांक दिलेले असतात, मग ते 200+ असतात. तर या पद्धतीने आपण एवढ्या पेपरच्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला एकदम सगळं होणार नाही आहे. मग आपण त्याच्यात आता शेकडेवारी नावाचा जो घटक आहे, तर शेकडेवारी नावाचा घटक आपण कसा पाहणार आहेत त्याच्यात मी तुम्हाला एक सरळ सोपा मार्ग सांगतो. सर्वप्रथम या ठिकाणी आता तुम्ही जिल्हा चॉईस करणार आहेत. आता तुम्ही जिल्हा चॉईस केला म्हणजे जवळपास म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही आता भरलेलाच आहे. बऱ्याचशा लोकांनी ॲप्लिकेशन केला, काही बाकी आहेत, काही नियोजित आहेत. तर एक्झाम्पल तुम्ही जर समजा विदर्भातल्या 11 जिल्ह्यापैकी जिल्हा जर निवडला, तर एक्झाम्पल तुम्ही समजा आपण इथे एखादा तुम्हाला जिल्हा आहे यवतमाळ. आता मी यवतमाळच म्हणून नाही म्हणत, एखाद्याने इथे विदर्भामध्ये असलेला जिल्हा तुम्ही वर्धा पण निवडू शकता. त्याचबरोबर अमरावती असेल,
तुम्ही असे हे ज्या जिल्ह्यापैकी एखादा जिल्हा चॉईस केला आणि त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला आता फिक्स माहिती आहे की तुम्ही तिथे फिजिकलला जाणार आहात, तुम्ही एकदा डन केल्याच्या नंतर मग आपण काय करायचं की या यवतमाळमध्ये पाठीमागच्या 3 वर्षात नेमकं शेकडेवारीवर काय विचारण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम आपण 3 वर्षच घेतलेत, म्हणजे 3 भरत्याच घेतल्यात पाठीमागच्या, त्याच्यामध्ये शेकडेवारीचे नेमके किती प्रश्न विचारले. मग त्या शेकडेवारीच्या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण पाहायचं की प्रश्नाची संख्या किती आहे, दुसऱ्या वर्षात किती आहे, तिसऱ्या वर्षात किती आहे. मग या 3ही वर्षाचे प्रश्न आपल्याला त्याच्यात पाहायचेत आणि त्याच्यात बघायचं समान प्रश्न कोणते आलेत, नावं बदलून प्रश्न कोणते आलेत उदाहरणं. आणि नेमकं या ठिकाणी याच्याहून एक आपल्या असं लक्षात येतं की पाठीमागच्या पेपरचा या ठिकाणी विचार करून समोरचा प्रश्न कसा काढलाय याचं ऑब्झर्वेशन केलं जातंय. तर मला विद्यार्थ्याला एकच सांगायचंय की तुम्ही तयारी करत असताना, आता बरेच जण म्हणतील एवढं पाहायला वेळ आहे का, मी काय सांगितलंय आधी की बाबांनो हे कधी पाहायचं जेव्हा तुम्ही जिल्हा सिलेक्ट करता, तुम्ही फायनल केलाय, त्याच्या हॉल तिकीटची वाट बघू लागली, ते जो मधला कालखंड आहे या काळामध्ये नेमका अभ्यास कसा करायचा आहे, परीक्षा म्हणजे भरती सुरू झाली असता अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे, त्याच्यातला हा जो एक प्रकार आहे. तर तुम्ही या पद्धतीने त्या विषयाची तयारी करू शकता. आता आपण शेकडेवारीत नेमके प्रश्न कशा पद्धतीचे असतात. आता एक लक्षात ठेवा, आपल्या देखील भरतीमध्ये प्रश्नाची दर्जा असतो. ए नंबरचा प्रश्न, बी दर्जाचा प्रश्न, सी दर्जाचा प्रश्न आणि डी दर्जाचा प्रश्न. पहा, प्रश्न या ठिकाणी अशा लेवलने विचारला जातो. ए लेवलचा प्रश्न नेमका कशा पद्धतीने असतो, बी लेवलचा प्रश्न कसा असतो. तर याचं या ठिकाणी एक लक्षात ठेवा, ए लेवल म्हणजे 10% या ठिकाणी अवघड असणार. आता अवघड म्हणजे काय, ही एक अवघड सोपं ही एक विद्यार्थ्याची मानसिकता असते. जशी प्रॅक्टिस आहे तुमची त्याच्यावर अवघड आणि सोपं अवलंबून असतं. यानंतर 20% थोडासा अवघड, इथे जवळपास 35% थोडासा अवघड आणि त्या ठिकाणी पर्सेंटेज नाही बसत, जास्तच अवघड. म्हणजे या मध्ये असणाऱ्या परिस्थितीमधला तो प्रश्न असतो डी मध्ये. मग आपल्याला शेकडेवारीमध्ये या पद्धतीचे जे प्रश्न 4 विचारले जातात. मग आपण ए दर्जाच्या प्रश्नाकडे सर्वप्रथम फोकस करायचं. नंतर बी दर्जाचा प्रश्न कसा विचारला जातो. ए, बी आणि सी पर्यंत जवळपास 70% विद्यार्थी हे प्रश्न सोडवत असतात. 30% विद्यार्थी या ठिकाणी शेवटचे असणारे डी दर्जाचे म्हणजे सगळे प्रश्नापैकी जसं आपण पाहतो गणित बुद्धिमत्ता 50 मार्काचं जरी असेल, ज्याच्यात 50% 50 मार्क्स आपल्याला मिळत असतात, तर त्यापैकी बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी असे पण आहेत की ते आउट ऑफ मार्क्स घेतात. मागच्या बॅचमध्ये पण भरपूर विद्यार्थी होते. काहीला 48 मार्क्स मिळतात, काही 45+ भरपूर सारे विद्यार्थी असतात. तर या पद्धतीने जे मुलं मार्क्स घेत असतात तर त्यांनी डी दर्जाची उदाहरणं या ठिकाणी बरोबर सोडवलेले असतात, म्हणून त्यांना आउट ऑफ मार्क्स असतात. यासाठी आपण शेकडेवारीचा आढावा घेत असताना प्रत्येक प्रश्नाकडे पहा आणि आपला कोणत्या टाईपचा प्रश्न चुकतोय याचा आढावा घ्या. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये मार्क्स मिळेल, तुमचा एकही मार्क्स जाणार नाही. तर याचे उदाहरणं आपण या ठिकाणी समोरच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.